तुमचा तर भाऊ मुख्यमंत्री, तुमचं तर काही विचारायची सोय नाही. तुमचा तर फारच मान असेल घरामध्ये. काही झालं की म्हणायचं माझ्या भावाला सांगेल. आपल्या भावाला काही बोललेलं आपण ऐकून येतो का? मग आता देवेंद्रजींचा पक्ष भाजप, आमचं कमळ, लाडकी बहीण तुम्ही, लाडके मिळणे हे. मग आमच्या फॅमिलीत बाकीचे काय काम आहे? आता ते भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, ते काय बोलायलेत ह्याच्यावर आपण भाषण करायचं काय काम नाही. काय त्यांच्यावर बोलून काही उपयोग नाही. आपण का मतं मागायलो, आम्ही तुम्हाला का मतं मागायलो, ते आमच्या कामावर मागायलो, आमच्या प्रतिमेवर मागायलो. आम्ही कोणा गरीबाची जमीन हडपली नाही, आम्ही कोणाची टक्केवारी खाल्ली नाही, आम्ही कोणामध्ये आपल्या घरातले स्वतःचे गटोडे बांधले नाही. आम्ही जे केलंय ते सामान्य माणसासाठी केलेलं आहे. आणि मग यांच्या मागे नाही उभरायचं तर कुणाच्या मागे उभरायचं? अहो, एका घरात 3 मुली असतील, 2 लोक असतील तर बघा ना, एका घरामध्ये किती पैसे मोदीजींच्या देवाभाऊंच्या माध्यमातून पोहोचत आहेत. हे तुमच्यासाठी चांगल्यासाठी आहेत, तुमच्या बचतीसाठी आहेत, तुमच्या आडल्या वेळेसाठी आहेत. मला 100% खात्री आहे, या मिळालेल्या पैशातून तुमच्यापैकी कुणीही नवी चांगली कोरी साडी घेतली नसल. शपथ सांगते मी, काही हरायला तयार. घेतली का हसायला, घंटन केलं, काही उपयोग नाही. सोन्याचा भाव असे झाले तर बघायला पैसे लागेल. आहे का? क्या आता नया लिया क्या कुछ? क्या बोलते इसको? बोलो. हिजाब, मुझे पता है, मैं उनसे बात करनी है. हिजाब नया लिया क्या कुछ? सलमा सितारे वाला नहीं ना? पैसे क्यों रखे? पैसे काय ठेवले? घरच्यांसाठी ठेवले, घरच्यासाठी ठेवले, लपून ठेवले, कुणाला कळू नाही दिले. कुठे ठेवलेत? साडीच्या घडीत, देवळाच्या खाली, तांदळाच्या डब्यात. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. हे सगळे लपवलेले पैसे तुम्ही स्वतःसाठी नाही ठेवले. ही जाणीव आम्हाला आहे, देवाभाऊला आहे, मोदीजींना आहे. स्वतःच्या लेकीच्या क्लासला पैसे कमी पडले, तुम्ही द्यायला तयार. जाऊ दे, बापाकडे पैसे नाही, त्याला नको सारखं लाचार करू. घरामध्ये म्हातारी सासू खोकायली, नवऱ्याचं तोंड पडलंय, 4 बाटल्या खोकल्याचं औषध झाले, आता पैसे नाही खिशात. तुम्ही म्हणतात काही काळजी करू नको, मी आणून ठेवले. हे स्वतःसाठी नाही, म्हणून तुमच्या पाठीमागे उभे. स्वाभिमानाने स्त्रीने जगावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, नुसतं लाडकी बहीण नाही, लखपती दिदी बनावं, हे आमचा प्लॅन. आणि हे कुठे तुम्ही दुसरीकडे विचार करायला? आमचे गोरंट्याल आले आमच्याकडे, आमची नगरपालिका आली ना, जालन्याची महानगरपालिका आली, संभाजीनगरची महानगरपालिका भाजप नंबर 1 ला आली, नाशिक भाजप नंबर 1 ला, पुण्यामध्ये भाजप नंबर 1 ला, आणि मुंबईत भाजप नंबर 1 ला. आता बिहारची निवडणूक जिंकलो, आता बंगालची पण जिंकणार आहे. मग काय तुम्हाला काय झालंय? तुम्ही कशामुळे उलट जाणार आहेत? तुम्ही काय उलटीकडे जायची गरज नाही. इथे काही भेद नाही बघा, जात धर्म उभं याच्याशिवाय काही मुद्दा नाही. जनधनमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. शेतकरी सन्मानमध्ये कोणता मुसलमान शेतकरी आहे, कोणता बौद्ध शेतकरी आहे, कोणता मराठा आहे, कोणता ओबीसी आहे, हे थोडंच विचारून दिलं जातं. त्याच्या परिस्थितीने दिला जातं. आता सुद्धा ही लाडकी बहीण आहे, सांगा काही फरक आहे का? आपल्याला काही 1000 मिळतात आणि तिला 2000 मिळतात असं आहे का? जे आपल्याला मिळतात ते ताईला मिळतात, जे दादाला मिळतात ते भाईला मिळतात. इथं काहीच फरक नाही. हा, बरोबर आहे का नाही? मग असं असताना तुम्हाला जात आणि धर्म आलाच कुठून? हा जात आणि धर्म आपण विचार करण्यासाठी केवळ ज्यांच्याकडे दुसरा कुठला मुद्दा नाही ते पुढे करतात. म्हणून तुम्ही सर्व, मी चांगलं भाषण देते म्हणून ऐकायला आले असं मी समजत नाही. तर माझ्या आव्हानाला मान देऊन तुम्ही मतदान द्याल आणि ही सीट विजयी कराल असं मी समजते. बरोबर आहे का? का चुकलं माझं? चुकलं का माझं? मग समजते ते बरोबर आहे ना? का तुम्ही नुसतं आपलं असं एखादा चांगला गायक असतो, खूप गर्दी करतात लोक त्याच्या, पण पिक्चर पडतो, तसं नको आहे. गाणं हिट आणि पिक्चर फ्लॉप असं नाही. आमच्या भाषणाला अटलजी म्हणायचे, आमच्या भाषणाला खूप लोक येतात पण मतं देत नाहीत.
तसं ती परिस्थिती होती जेव्हा त्यांनी सुरुवात केली, नंतर तर ते पण प्रधानमंत्री झाले. तसं आत्ता तुम्ही माझं भाषण ऐकायला आले नाहीत, तर या भाषणाने तुम्ही परिवर्तन घडवण्यासाठी आलेले आहेत आणि ते परिवर्तन कमळाचं फूल फुलवून तुम्हाला करायचं आहे. हे तुम्हाला पटलं ना, मतं का द्यायचे? मी तर न पटवताच तुम्ही म्हणले मतं द्यायचे कमळाला, बरोबर आहे. आता तुम्हाला पटलं ना, पुन्हा रात्री दुसरे बाजार सुरू होतात इलेक्शनमध्ये. एवढे पैसे देऊन पुन्हा तोंडाकडे बघायचं नाही उमेदवाराच्या. आमचं काय तसलं काही करायचं नाही. जो शाश्वत आपल्याला विकास देतोय, जो शाश्वत आपल्या मागे उभं राहिलाय, त्या नेत्याच्या आणि सरकारच्या मागे आपण उभं राहायचंय. दानवे पाटील साहेबांचा एवढा अनुभव आहे. माझ्याही महानगरपालिकेला प्रचार करून करून गळा खराब झालाय. सेल्फ्या काढून काढून भासून भासून गाल दुखायला लागलेत, दाताच्या कण्या झाल्यात भाषण करून करून. पण तरी ते पण करायलेत, आम्ही पण करायलो. ती तळमळ आहे तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही करतोय आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी करतोय. तर तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला आमच्या कमळाच्या फुलाच्या सगळ्या उमेदवाराला, आजूबाजूच्या जिल्ह्याचे आलेले, दुसऱ्या सर्कलचे आलेले सगळे मोठ्या मताने विजयी करा. करणार ना? मग 2 हात तुमची घ्या बरं, असे सगळे घ्या. आपा आबिलो उपर करो, बस हाताच्या मुठी आवळा आणि माझ्यावर अशी जोरात घोषणा द्या की हे काय भाषण करेल ते दवाखान्यात टाक म्हणावं त्याला. हे बायपास करा, सर्जरी करा, काय करायचं करा म्हणावं. इथं काही बायपास बिपास नाही, दवाखान्यात टाका, तुम्हाला पुण्य मिळेल. ते मतदान आहे. तर त्यामुळे हाताच्या मुठी आवळा आणि जोरात घोषणा द्या, भारतीय जनता